संभाजीनगर जालना महामार्गावर बदनापूर शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या निरंकारी पेट्रोल पंपासमोर दिनांक 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता कार व एस.टी बसच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदर कार ही रिसोड तालुक्यातील बिबखेडा येथील असल्याची माहिती बिबखेड गावातून दिनांक 28 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता मिळाली असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या दिशेने जात असलेल्या कारची मागून येणाऱ्या एस.टी बसशी जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज एवढा मोठा होता की आसपासच्या परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून गेले. सुरेश नरवाडे वय 40 वर्षे, राहणार बिबखेडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम असे मृत कार चालकाचे नाव असून ज्ञानेश्वर गव्हाणे, राहणार रिसोड असे गंभीर जखमीचे नाव आहे. या घटनेमध्ये 2 जण अन्य किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ज्ञानेश्वर गव्हाणे यांचा जालना येथील कलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून चालकाचा मृतदेह वाहनात अडकला होता. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवून बचाव कार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी व्यक्तीस उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे. या अपघाताने रिसोड तालुक्यातील बिबखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत प्राथमिक माहितीनुसार ज्ञानेश्वर गव्हाणे हे बिबखेड येथील सुरेश नरवाडे यांच्या कारने संभाजीनगरला गेले होते. आपले काम आटोपून परत येत असताना त्यांचे सोबत ज्ञानेश्वर गव्हाणे यांचा मुलगा अन्य एक व्यक्तीसुद्धा रिसोडकडे येण्यासाठी त्यांच्याच वाहनामध्ये बसला होता. संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान बदनापूर जवळ निरंकारी पेट्रोल पंपाजवळ आपली गाडी थांबवून चहा पिण्यासाठी उतरणार होते असे स्थानिक नागरिकांकडून कळाले आहे. एवढ्यातच मागून एस.टी बसने त्यांच्या कारला धडक दिली. धडक एवढी जबर होती की सुरेश नरवाडे या कार चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.